हॅलो एव्हरीवन, वेलकम टू सोनियाज लाईफस्टाईल. सगळ्यात आधी मी मंदिरापासून सुरुवात करते. तर चला पाहू आपण माझं मंदिर. मी किचनमध्येच मंदिर बनवलं आहे, छोटंसं आहे आणि बसून पूजा करता यावी असं बनवलं आहे. म्हणजे जास्त हाईटही नाही घेतली आहे आणि जास्त स्पेस न घेता छोटंसं बनवलं आहे मी. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे. आणि मी मंदिरच्याच बाजूला पॅन्ट्री युनिट घेतलं आहे. पॅन्ट्री युनिटमध्ये काचेच्या वस्तू ठेवतात, पण मी तर डबे ठेवले कारण की रोज लागणारे डबे आपण लॉफ्टमधून रोज काढू नाही शकत. तर रोज लागणारे मी इकडे डबे ठेवले आणि इकडे खाली मी मिक्सरची भांडी आणि मिक्सर वगैरे ठेवली आहे. मी इकडे हे फिल्टरसाठी म्हणजे फिल्टर रोज रोज आपण हे ओपन करून मग फिल्टरचं पाणी घेण्यापेक्षा मी इथे हे प्रोव्हिजन करून घेतले. हे ओपन कसं करतात? हे हायड्रोलिकचे बनवलेत मी, तर हे ऑटोमॅटिक असं ओपन होतं. अच्छा. आणि हे माझं रेंटचं फिल्टर आहे. याला मी 850 रुपये पर मंथ रेंट देते, जे की बिलकुलच परवडत नाही. हां, जे की बिलकुलच परवडत नाही. पण मी टेम्पररी घेतलंय, नंतर घेईल तेव्हा सेट करू. आणि इकडे पाहू शकता मी या दुसऱ्या क्रॉकरी युनिटमध्ये डिनर सेट लावला आहे. आणि इकडे काचेच्या वस्तू तुम्ही ग्लासेस, वाट्या तुमच्या पद्धतीने काहीही सेट करू शकता. पण हे काचेचं आहे तर इकडे काहीही नाही ठेवू शकत आपण. चांगलंच सेट केलं तरच छान दिसतं. तर हा लॉफ्ट बंद करण्यासाठी तेवढे कष्ट घ्यावे लागतील. ओपन तर ऑटोमॅटिक होतो हायड्रोलिक असल्यामुळे. आणि इकडे खाली मी शेल्फ बनवला आहे, ज्या रोज लागतात आपल्याला बरण्या त्या ठेवण्यासाठी. इथे मला गॅस शेगडीच्या समोरच विंडो आहे, त्यामुळे मला चिमणीची गरज नाही आहे. चिमणी मला आवडतही नाही, त्याचा मेंटेनन्स खूप असतो. तर इथे मी एक्झॉस्ट फॅन लावून घेणार आहे. आणि मला किचनमध्ये 2 विंडो दिलेले, त्यामुळे खूप जास्त फ्रेश हवा आणि सकाळचं ऊनही येतं. मी हा हॉब घेतला ऑनलाईन, वर्लपूल ब्रँडचा आहे. पण 1 महिन्यामध्येच माझ्या याचे काय हाल झाले पाहू शकता. हा मला ऑनलाईन 16,000ला पडला होता. मी किचनचा कलर असा फ्रेश क्रीम, लाईट क्रीम आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे. तर किचनमध्ये आल्यावर आपल्याला असं फ्रेश वाटलं पाहिजे. आणि या कलरमध्ये थोडेसे याच्यामध्ये शिमर पण आहेत, ते व्हिडिओत दिसतील की नाही माहिती नाही, पण लाईट लावल्यावर स्पार्कल प्रॉपर दिसतात आणि खूप सुंदर दिसतो हा कलर. खूप फ्रेश आहे. मी SS ट्रॉली घेतली आहे कारण की आपण हे इझिली बाहेर काढू शकतो. पूर्ण बाहेर निघतं हे आणि मग डेली आपण क्लीन करून घेऊ शकतो. आणि इकडे पाहू शकता हा स्पूनचा ट्रे, हा पण पूर्ण बाहेर निघतो. पूर्ण बाहेर काढून क्लीन करू शकतो आपण. आमचं ओपन किचन असल्यामुळे मी इकडे असा हा आर्च बनवला आहे. आणि इकडे फ्रीज हाईड करण्यासाठी मी हे डिझाईन घेतलं आहे. इकडे जाळी बसवून घेतली अशी, तर हे दिसायलाही खूप सुंदर दिसतं. आणि पूर्ण किचनचा लुक पहा, म्हणजे या कलरमुळे एकदम फ्रेश वाटतं किचनमध्ये. आणि किचनमध्ये मंदिरही असल्यामुळे अजून प्रसन्न वाटतं. हे इंटेरियर ज्यांनी केलं आहे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी व्हिडिओच्या एंडला देणार आहे. जर तुम्हाला इंटेरियर आवडलं असेल तर तुम्ही त्यांना पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या किचनचा टूर तुम्हाला आवडला असेल आणि पुढचा घराचा व्हिडिओ पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर सोनियाच्या घराचा होम टूर आपण लवकरच देणार आहे. किचन टूर आवडला असेल प्लीज लाईक करा, शेअर करा. याच्यानंतर आम्ही दोघी पण मिळून, आम्ही नेबरच आहे, शेजारी तर खूप सारे व्हिडिओज बनवणार आहोत. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भेटू लवकरच. तोपर्यंत बाय.